महाराज, ज्या निवडणुकीकडे गेल्या काही काळापासून सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ती आता आपल्या ती आता येऊन आपल्या समोर उभी ठाकलेली आहे आणि ज्यांची नावं सगळ्यात आधी ज्यांच्या सगळ्यात आधी जाहीर झाल्या त्याच्यामध्ये अर्थातच तुमचं नाव आहे। फक्त त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही उभे राहताय हे म्हणजे याच्याबद्दलचं जसं कुतूहल सगळ्यांच्या मनामध्ये आहे, तसंच गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकारणाच्या बद्दलचं सुद्धा कुतूहल आहे। म्हणजे आता ही जागा शिवसेनेची, ती तुमच्या आग्रहामुळे ती काँग्रेसकडे गेली, नंतर आता सांगलीच्या जागेवरून त्यामुळं काही नवीन सुरू झालेले आहेत गोंधळ। पण त्या सगळ्यांच्या मध्ये जाण्याच्या आधी खरं तर पहिला प्रश्न की आता राजकारणाच्या मैदानामध्ये दीर्घकाळाच्या गॅप नंतर पुन्हा तुम्ही उतरताय, तर काय भावना आहेत मनामध्ये? जनतेने हा प्रश्न कोल्हापुरात उठवला होता आणि त्याचबरोबर सर्व मीडियानीच हा विषय घेतला होता हातात आणि त्यांच्या इच्छेपोटी, जनतेच्या इच्छेपोटी आणि नेत्यांच्या इच्छेपोटी हा विषय आता पुढं आला आहे आणि त्यांच्या सर्वांच्या इच्छेच्या अनुसार मी या इलेक्शनमध्ये उतरायचं ठरवलं आहे। या खेपेचं तुमचं कॅम्पेन जे आहे ते जनतेनंच ठरवलंय असं काहीतरी आहे असं मला ऐकिवात आलं माझ्या। तर म्हणजे जनतेनंच ठरवलंय, तर मग इतक्या वर्षांमध्ये मधल्या का जनतेनं ठरवलं नव्हतं, आत्ता का ठरवलंय, काय त्याच्या मागचं कारण आहे, काय तुम्ही कसं बघताय याच्याकडं? कसं असतंय बघा की जेव्हा देश आणि देशातले लोक अडचणीत येतात तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा विचार होतो आणि त्या दृष्टिकोनातून आता देश जरासा अडचणीच्या समाज अडचणीमध्ये आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, लोकशाही अडचणीची मध्ये आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणून माझा विचार होतोय। महाराज, देश अडचणीत आहे, लोकशाही अडचणीत आहे असं तुम्हाला का वाटतं? का सरळ असं पाहिलं आपण लक्षात येईल की आपण एक वेगळ्या वळणावर आहोत, जरी देश आपला वेगळ्या वळणावर आहे आणि ज्या वळणावर आपण राहायला पाहिजे त्या वळणावर म्हणजे 75 वर्षापूर्वी आपल्याला आझादी मिळाली, आपल्याला संविधान दिलं, आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि त्याच्या कमिटीने ते आणि पुढच्या कमिटीने सगळं त्याला शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर, त्याच्या आधारे आपण चाललं पाहिजे असं आम्हाला वाटतंय। नाही, आत्ताच्या घडीला म्हणजे असं तुम्हाला म्हणजे आपण जेव्हा लोकशाही अडचणीत आहे असं म्हणतो तेव्हा म्हणजे असं नेमकं काय तुम्हाला प्रकर्षानं जाणवलं किंवा वाटलं की ज्याच्यामुळं तुम्हाला असं वाटलं की नाही आता आपल्याला याच्या विरोधात उभं राहायला पाहिजे? असं काही निमित्त, असं काही कारण, अशा काही घटना असं काही तुमच्या समोर होत्या आहेत? नाही, अशा काही नाही आणि कोणाच्या विरोधात नाही, परंतु एकंदरीतच असं जर पाहिलं तर एकाधिकारशाही ही जी जगामध्ये कुठेही अडचणी निर्माण करते तसा तो प्रश्न आपल्या भारतामध्ये येऊ नये आणि एकंदरीतच सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने, जास्तीत जास्त लोकशाहीच्या मार्गाने आपण आपलं कार्य चालू ठेवलं पाहिजे। महाराज, खरं तर या प्रकारचं राजकारण तुमच्यासाठी तसं कुटुंबामध्ये